तर मित्रांनो, मी आहे सध्या सिंहगड किल्ल्यावर। सिंहगड किल्ला हा पुण्यापासून साधारणपणे 30 ते 40 किलोमीटर अंतरावरच आहे। सिंहगड किल्ला जेथे नरवीर तानाजी मालुसरे यांनी आपला देह ठेवला होता, हा किल्ला जिंकण्यासाठी त्यांची समाधी देखील येथे आहे। ती समाधी देखील आपण बघणार आहोत। तर चला तर पाहूया किल्ले सिंहगड। स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला सिंहगड। सिंहगड हा आपल्या महाराष्ट्रातील पुणे शहराच्या नैऋत्येस सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असलेला एक प्राचीन डोंगरी किल्ला आहे। आपल्या सर्वांना सिंहगडाचा इतिहास माहीत आहेच। तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत सिंहगड। त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि चॅनलवरील इतर व्हिडिओ सुद्धा नक्की पहा। सिंहगड म्हणजेच कोंढाणा किल्ला हा पुरंदरच्या तहात 1665 साली मुघलांना दिला होता। या तहात मुघलांना एकूण 23 किल्ले दिले गेले होते। आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी मुघलांकडे गेलेले किल्ले परत मिळवण्यास सुरुवात केली। सिंहगड हा मुघलांना लष्करी दृष्टीने महत्त्वाचा होता। येथून पुणे परिसरावर नियंत्रण मिळवता येत होते, म्हणून मुघलांनी या किल्ल्यावर जास्त सैन्य तैनात केले होते। इथे उदयभान राठोड हा मुघल सरदार किल्लेदार होता। शिवाजी महाराजांना देखील राजगडाच्या इतक्या जवळ मुघल अस्तित्व नको होते, म्हणून कोंढाणा परत मिळवणे अतिशय महत्त्वाचे होते। हा किल्ला परत मिळवण्याची जबाबदारी नरवीर तानाजी मालुसरे यांनी स्वीकारली। त्या दरम्यानच तानाजी मालुसरे यांच्या मुलाचे लग्न होते, परंतु आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असं म्हणत त्यांनी आपल्या मुलाचं लग्न पुढे ढकललं। सिंहगडाची लढाई ही शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या घटनांपैकी एक आहे। सिंहगडावर झालेली ही लढाई तानाजी मालुसरेंच्या बलिदानासाठी ओळखली जाते। सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा होते। स्थानिक महादेव कोळी लोकांच्या आख्यायिकेनुसार कौंडिन्य ऋषी यांनी येथे तपश्चर्या केली, म्हणून या डोंगराचे नाव कोंढाणा झाले। पूर्वी हा किल्ला आदिलशाही राजवटीत होता। दादोजी कोंडदेव हे आदिलशहाकडून सुभेदार नेमले गेले होते। पुढे इसवी सन 1647 मध्ये त्यांनी गडावर आपले लष्करी केंद्र बनवले। इसवी सन 1649 मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला। पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाण्याचा देखील समावेश होता। मोगलांतर्फे उदयभान राठोड हा कोंढाण्यावरचा अधिकारी होता। मूळचा राजपूत असलेला उदयभान राठोड याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता। सिंहगडाचे मूळ नाव कोंढाणा होते। शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी हा किल्ला एका लढाई दरम्यान जिंकला होता। सिंहगडाची ही लढाई 4 फेब्रुवारी 1670 ला घडली होती। किल्ल्याला पुणे आणि कल्याण असे 2 मुख्य दरवाजे आहेत। तानाजी मालुसरेंनी किल्ल्यावर चाल करताच त्यांचे भाऊ सूर्याजींनी त्यांच्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला आणि दरवाजा उघडण्याची वाट पाहू लागले। दुसरीकडे तानाजी मालुसरे यांनी किल्ला चढायची सर्वात कठीण बाजू निवडली, कारण सरळ सरळ युद्ध करून किल्ला जिंकायचे असते तर मराठ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले असते। तानाजी व काही मावळे किल्ल्याचा सर्वात कठीण 90 अंशाचा कडा चढून गेले होते। तो कडा आज तानाजी कडा म्हणून ओळखला जातो।
गडावर पोहोचल्यावर तानाजींचे मावळे व मुघल सेनेत जोरदार लढाई चालू झाली. तानाजी मालुसरे व उदयभान यांची निकराची लढाई सुरू झाली. लढता लढता तानाजी मालुसरेंची ढाल तुटली. तरीही डोक्यावरील शेला हाताला गुंडाळून तानाजी लढत राहिले. काही वेळानंतर मराठ्यांची सरशी होत होती. तेवढ्यात जखमी तानाजी उदयभानकडून ठार झाले. परंतु उदयभानही फार काळ वाचू शकला नाही. तानाजी मालुसरे धारातीर्थी पडलेले पाहून उपसेनानी सूर्याजींनी लढाईची सूत्रे हाती घेतली. तानाजी मालुसरे पडल्याने मावळ्यांचा धीर सुटला. परंतु सूर्याजींनी परतीचे मार्ग बंद केले व कड्याचे दोर कापून टाकले व मावळ्यांना जिंका किंवा मरा असा आदेश देऊन शत्रूवर तुटून पडण्यास सांगितले. त्यानंतर प्रेरित झालेल्या मावळ्यांनी कोंढाणा किल्ला सर केला. गड मराठ्यांच्या हातात पडल्यानंतर मावळ्यांनी राजगडावर असलेल्या शिवाजी महाराजांना किल्ला जिंकल्याचा संकेत पाठवला. शिवाजी महाराजांना जेव्हा कळले की तानाजी मालुसरेंना या युद्धात वीरगती प्राप्त झाली, तेव्हा महाराजांना याचे खूप दुःख झाले व शिवरायांच्या तोंडी आले, गड आला पण सिंह गेला. या घटनेपासून कोंढाण्याला सिंहगड हे नाव पडले. या लढाईनंतर शिवाजी महाराजांचे मावळ प्रांतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले.
हे जे समोर दिसतंय ते राजाराम महाराजांचे स्मारक आहे. ही वास्तू राजस्थानी पद्धतीची देवळासारखी आहे, जेथे छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आहे. मुघलांना सतत 11 वर्षे टक्कर देणाऱ्या राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी शनिवार दिनांक 3 मार्च इसवी सन 1700 या दिवशी सिंहगडावर निधन झाले. छत्रपती संभाजी महाराज की जय.
तर मित्रांनो, माझ्या मागे जे घर दिसते तुम्हाला, हे सिंहगडावरचं घर, ते लोकमान्य टिळकांचं निवासस्थान होतं. निवासस्थान म्हणण्यापेक्षा त्यांचं हे विश्रामस्थान होतं. जशी सवड मिळेल तसे ते येथे येऊन राहत असत. 1890 साली त्यांनी रामलाल नाईक यांच्याकडून हे घर विकत घेतलं होतं. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासातल्या पराक्रमांची, शौर्यगाथांची ओळख करून देत असतात. तर तुम्ही देखील सिंहगडाला भेट द्यायला जरूर या. आणि तुम्ही कोणत्याही ऐतिहासिक ठिकाणी भेट द्यायला जात असाल तर त्या जागेचे पावित्र्य जरूर जपा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि फॅमिलीसोबत. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय.